बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सलगरे येथील भव्य 55 फुटी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर हा महत्त्वाचा दिवस असून या अनुषंगाने गावातील आठवडी बाजार दुपारी 12 वाजल्यानंतर सुरू करण्यात येईल। सर्व व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, तसेच बाजार परिसरात कोठेही वाहन पार्किंग करू नयेत ही नम्र विनंती आहे। मिरवणुकीसंदर्भात माहिती। सिंहासनाधीश्वर श्री 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 1008 जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जैनी महापीठ यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता श्री सिद्धेश्वर मंदिरापासून सुरू होणार आहे। मिरवणूक मार्ग पुढील प्रमाणे: श्री सिद्धेश्वर मंदिर, एसटी स्टँड, धान्यपेठ, नेहरू चौक, हनुमान मंदिर, श्री अंबाबाई मंदिर, श्री दत्त मंदिर, बामणे कॉर्नर, श्री ज्योतिबा मंदिर, बसवेश्वर चौक, पोलीस चौक, नेहरू चौक, 55 फूट हनुमान मूर्ती स्थळ। मिरवणुकीदरम्यान बंद असलेले रस्ते: शिरूर रोड, पोलीस चौकी रोड, बामणे कॉर्नर व मराठी मुलांची शाळा कॉर्नर या रस्त्यांना पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत। पूर्णकाळ बंद रस्ते: जानराववाडी, सलगरे रोड, आरळीहट्टी रोड, मेडशिंगे पाटील वस्ती व सलगरे रोड या मार्गांनाही पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत। पार्किंग व्यवस्था: सर्व 2 व 4 चाकी वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग व्यवस्था। सलगरे मिरज रोडवरील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा क्रमांक 2 समोरील प्राथमिक आरोग्य केंद्र सलगरे येथे करण्यात आलेली आहे। विशेष विनंती: हनुमान सोहळा आयोजक समितीच्या स्वयंसेवकांना सर्वांनी सहकार्य करावे, शांतता राखावी आणि गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी व सावधगिरी बाळगावी। नमस्ते, माझं नाव सुरेश अप्पासो हारगे, राहणार गाव सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। आपण जे हनुमानची 55 फुटी मूर्ती उभा केलेली आहे त्याचा प्राणप्रतिष्ठेचा मेन दिवस 13 तारखेला आहे। तरी उद्याच्याला प्राणप्रतिष्ठेचा उज्जैनी जगद्गुरु यांच्या हस्ते आपल्याला हे करायचं आहे। उद्याच्याला हेलिकॉप्टरनं फुलं टाकणे, उज्जैनी जगद्गुरूंची मिरवणूक झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करून त्याच्यानंतर जे रस्ते हे ते आहेत सगळं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे। उद्याच्याला या कार्यक्रमाला 13/10/2025 रोजी आपल्याला म्हणजे कमीत कमी एक माझा तरी अंदाज आहे की 1 लाखच्या आसपास भाविक होतील असा अंदाज आहे। सगळ्यांनी सहकार्य करावं, कुणाला धक्काबुक्की करू नये, कुणासंग कोण राहू नये एवढीच माझी विनंती आहे।